नमस्कार मित्रांनो, मी महेश पवार ISFC सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण PM किसानचा 16वा जो हप्ता आहे या संदर्भामध्ये थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। यामध्ये वाढ होणार आहे किंवा नाही, हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होईल याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, PM किसान या योजनेसाठी जो की 16वा हप्ता आहे हा 1 ते जानेवारीपर्यंत शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार होता। परंतु मित्रांनो, यामध्ये 15 जानेवारीपर्यंत शेतकरी बांधवांसाठी KYC कंप्लीट करून घेण्यासाठी शेवटचा हा दिनांक होता। परंतु यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। ही तारीख 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। यामुळे जो 16वा हप्ता आहे हा यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा होईल। परंतु मित्रांनो, आता यामध्ये हा 16व्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का किंवा नाही, असे अनेक सारे कमेंट येत आहेत किंवा फोनही येत आहेत किंवा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत, न्यूजवर दाखवलं जात आहे किंवा 16वा हप्ता हा वाढून भेटणार आहे। तर मित्रांनो, अजून 2024चं बजेट हे वितरित झालेलं नाही। 2024चं बजेट हे आल्याच्या नंतर 1 फेब्रुवारी रोजी हे बजेट येणार आहे। बजेट आल्याच्या नंतर आपल्याला सविस्तर माहिती कळणारच आहे की अजून काही असं PM किसानचं 16व्या हप्त्याबद्दल अपडेट नाही आहे त्यांच्या साईटवर कुठेही। यामुळे आताच आपण बजेट वाढणार आहे किंवा नाही याची माहिती आपण देऊ शकत नाही। परंतु ज्यावेळेस बजेट फिक्स होईल त्यावेळेस मित्रांनो आपण नक्की कळू यामध्ये हप्त्यामध्ये वाढ होणार आहे किंवा नाही। तर मित्रांनो, यामध्ये दुसरी गोष्ट आहे की 16वा हप्ता हा कधी वितरित होणार आहे। तर 8 फेब्रुवारीच्या नंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 16वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।